मंडळी इथे दोन प्रकारचे शार्क तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला इथे कळाली आहे. मी पण खूप शॉक होतो मंडळी, एवढ्या प्रकारचे टर्टल्स असतात इकडे. जवळपास 7 प्रकारचे टर्टल. सोबत जे गाईड आहेत लक्ष्मण, त्यांनी माझ्यासाठी काय घेऊन आलेत बघा. मिल्क राईस जी इकडची ट्रेडिशनल डिश आहे, त्यामध्ये अनियनची चटणी आणि मिल्क राईस आणि एक लसणाची चटणी असं त्यांनी मिक्स बनवून आणले. आणि सगळं घरातून बनवून आणले, तुम्ही पाहू शकता. खूप अशी छानची अशी टेस्ट आहे आणि थोडंसं स्पायसी पण आहे आणि एक टँगी फ्लेवर पण आहे. अनियन आणि याच्यामुळे अनियन, इमली, मिरची, परत मिल्क आणि दुधामुळे ना एक गोडवा पण आहे. असं वाटतं आपण मसाले भात खातो ना, तशी टेस्ट आहे. काय मजा येते यार. क्या बोला ना, राइस का टाइप कौन सा है? किरीबात, किरीबात, मिल्क राइस। मिल्क इंग्लिश में राइस। बोलते हैं मिल्क राइस, हम लोगों भाषा में बोलते हैं किरीबात। किरीबात, किरीबात आपण खाल्लेला आहे, खूप किरीबात छान होता. अनियन का बोलते हैं सीनी संबल, सीनी संबल, जी आपण आणि- अनियन चटणी बोलत होतो, सीनी संबल. और एक क्या था वो? और ये दूसरा लुनू मिरिस, लुनू मिरिस। लोनू मिरिस. हां. लोनू मिरिस जी गोष्ट होती ती पण, म्हणजे आपण जे खरडा बोलतो ना, ऑथेंटिक खरडा जो लसणीचा असतो, एकदम तिखटवाला, लसण आणि मिरची घालून, तसावाला होता. नाकातून पाणी पण येते आता, एकदम झणका बोलतो ना, एकदम झटका लागला. तर बघू आता पुढे जाऊन कोकोनट वॉटर पिऊया. जात असताना आम्ही थांबलोय किंग कोकोनट प्यायला. एक नंबर आहे भाई. श्रीलंकेमध्ये आला आणि किंग कोकोनट नाही प्यायला असं होणारच नाही. इथून आतमधून आपल्याला जायचं आहे. जवळपास याची तिकीट 5,000 श्रीलंकन आहे. जवळ म्हणजे इंडियन रुपीज 1,000 ते 1,200 रुपये असणार. तर मला हे सांगायचं आहे, तुम्ही हा फळ कधी खाल्लं आहे का? हा फळ अन्ना, इसको क्या बोलते हैं? रामोटा. लिचीसारखं लागतं, आतमध्ये जे लिची असते तसा याचा शेप आहे, तुम्ही बघू शकता. आणि खायला जी मजा येते मित्रांनो, एक सुपर टेस्ट आहे. थँक्यू लक्ष्मण भाई. वेलकम। आपण तिकीट घेणार आहे. ठीक है, आपको तिकीट आहे, पाहू शकता तुम्ही. तिकीटची प्राईस आहे 5,000 Tickets, रुपये. please. या Thank you. ओके These are baby sharks. Someone is recovered. ओके. And after recovery, small one is never is because some people eat them. They come to normally 1 meter. We are into the ocean. This average size 2 meter. मंडळी इथे दोन प्रकारचे शार्क तुम्हाला पाहायला मिळतील. एक ब्लॅक टिप म्हणून जे आहे हा शार्क, ह्याच्यावरची टोकाला तुम्ही ब्लॅक जे बघता त्यामुळे याला हे नाव पडलं. हे कधीच झोपत नाही याचं म्हणणं आहे. 24 तास हे लोक स्विमच करत असतात. आणि त्याच्या बॉटमला तुम्ही पाहू शकता डिफरंट टाईप ऑफ शार्क आहे आणि ते एकमेकांवर कधीच हल्ला करत नाही. This is a puffer fish. पफर Very poison. Another puffer fish. Both. तुम्ही बघू शकता मंडळी, ब्लॅक टिप पी हे खूप पॉयझनस आहे आणि खूप डेंजरस अशी फिश आहे. देन हाऊ कॅन यू कीप दिस विथ ऑल ऑफ दिस? This one is not attracted to a fish. Oh, but then how is it poisonous? Like if they bite, Yeah, then bite. This okay. mouth have a very poisonous part. Okay. But these are bite us, we are definitely paralyzed. तिचा आकार एकदम लेपर्ड, म्हणजे त्याचे जे वरची स्किन आहे ती लेपर्ड टाईप आहे, त्यामुळे तिला नाव लेपर्ड फिश म्हणून दिलं. आता ती इंजर्ड आहे त्याच्यामुळे ती पोहत नाही आहे. त्याचसोबत या छोट्या छोट्या फिश ठेवलेल्या आहेत. स्टार फिश आहे मित्रांनो, असं वाटत असेल आपल्याला दगड आहे पण ही स्टार फिश आहे. तर असा होता ह्यांचा फिश टँकवर. There are 7 different type turtle in the world. तर मंडळी हे टर्टरचे रिअल एग्स आहेत, तुम्ही पाहू शकता. हे त्यांनी स्टोअर करून इथे ठेवलेले आहेत. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे 5 प्रकारचे ते टर्टरबद्दल माहिती दिली आहेत, जे 40 ते 250 kg वेरी करतात. तर मला पण हे पहिल्यांदाच माहिती पडलं आहे की एवढ्या प्रकारचे टर्टलसुद्धा असतात. तर मंडळी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला इथे कळाली आहे की इकडचे जे फिशरमॅन आहेत ते ह्यांना एग्स वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पाहू शकता. ग्रीन टर्टल, त्याच्यानंतर म्हणतात ना एक वेगवेगळ्या प्रकारचे इथे टर्टलचे यांनी नावं दिली आहेत. गोल्डन टर्टल, त्याच्यानंतर ऑलिव्ह रिडल टर्टल. तर ह्या सगळ्या टर्टलच्या अंडी हे लोक आणतात आणि त्याच्यावर डेट्स लिहिलेले आहेत स्पेसिफिक. तर त्या लोकांनी ते तिथे खाली गाडलेलं आहे, ठीक आहे. आणि ते गाडल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं असं म्हणणं आहे की 3 महिन्यानंतर इथे बेबीज वर येतात आणि ते बेबीज वरती आणल्यानंतर ते लोक तिथे खाली सोडतात आणि ते तिथे मोठे होतात. Answer is specific. ग्रीन टर्टल, ग्रीन कासव आहेत, सगळे बेबीज आहेत जे आता वरती आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता.
किती छान प्रकारे यांनी ठेवलेले आहे. मी हेच म्हणत होतो, तिथे ते लोक बरी करतात 2 महिन्यासाठी. 2 महिन्याच्या बेबी टर्टल वर येतात आणि त्याच्यानंतर ते लोक इथे पाण्यामध्ये सोडतात. तर हे सगळे ग्रीन टर्टल आहेत. मंडळी तुम्ही इथे पाहू शकता, इकडे त्यांनी एक कासव असं ठेवलं आहे ज्याला म्हणजे लाईफ टाईम त्याला ब्लाइंडनेस आहे, त्याला दिसत नाही, त्यामुळे ते लोक कधीच त्याला बाहेर काढत नाही. त्याचं वरचं शेल तुम्ही पाहू शकता, थोडंसं गोल्डन टाईपमध्ये आहे. मंडळी तुम्ही इथे पाहू शकता 2 टर्टल्सच्या जोड्या ठेवलेल्या आहेत. असं म्हणतात हे लोक की ह्यांचा एक हात गेलेला आहे, एक हात इकडे अपघातामुळे गेलेला आहे. शार्कने यांच्यावर अटॅक केला होता, तेव्हापासून त्यांचा एक हात तुटलेला आहे. तर त्यांना इथे आणलं गेलं आहे आणि त्यांचा हात तो रिपेअरही होऊ शकत नाही असं ते म्हणतात. तर त्यांना टेम्पररी त्यांना इंजेक्शन दिलं जातं आणि त्यांना इथेच खाद्यपदार्थ दिले जातात. पाहू शकता तुम्ही हे 2 ऑलिव्ह रेडली म्हणून टाईपचे हे 2 कासव आहेत आणि ही फिमेल आहे जी 35 इयर्स ओल्ड आहे आणि ते मेल आहेत जे 30 इयर्स ओल्ड आहे. बोटच्या पंख्यामध्ये आल्यामुळे ह्याचे 3 पाय गेलेले आहेत. हा पण ऑलिव्हर रेडली टाईपचाच कासव आहे. ह्याला या पाण्यामध्ये ठेवलेलं असतं. ह्याला पण इंजेक्शन, पेन किलर्स आणि फक्त अन्न देऊ शकतात. बाहेर यांना रिलीज करू शकत नाही कारण बाहेर हे सर्वाईव्ह करू शकत नाही. मंडळी हे जे आपले फिशिंग नेट असतात त्याच्यामुळे दुखापती झाल्यामुळे हे 3 टर्टल्स आहेत. कोणाच्या मानेला लागलं, कोणाच्या पायाला लागलं. तर हा जो टर्टल आहे तो ऑलमोस्ट आता रिकवर झाला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टरच्या ट्रीटमेंटनंतर ह्याला रिलीज करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हा ऑलमोस्ट रिकव्हरीवर आहे. एक गुड न्यूज आहे की बाबा ह्याला तरी सोडणार आहेत हे लोक. तर खूप छान असा प्रोग्राम हे लोक करत आहेत की जे दुखापत झालेले टर्टल आहेत त्यांची म्हणतात ना नीट प्रकारे काळजी घेत आहेत आणि त्यांचा औषधोपचार करून त्यांना पाण्यात सोडलं जातं. तर मी ह्या टर्टलबद्दल म्हणत होतो. पाहू शकता तुम्ही किती चांगल्या प्रकारे हा पोहत आहे. अजून एक प्रकारचा टर्टल इथे पाहिला आहे मी, जो आहे स्टार टर्टल. तर हा जमिनीवर पण राहतो आणि पाण्यात पण राहतो. नॉर्मली ह्यांची लाईफ अशी म्हटली जाते ती 200 वर्षापर्यंत असते. म्हणजे विचार करण्यासारखं 200 वर्षापर्यंत हा टर्टल राहू शकतो असं या गाईडचं म्हणणं. ह्यांचं असं म्हणणं आहे की ह्या जे टर्टल असतात तर त्यांचं मुख्य खाद्य असतं हे जेलीफिश असतं. पण माणसं जे प्लॅस्टिक बॉल्स टाकतात तर त्यांना पण ते जेलीफिश म्हणून समजतात आणि खातात आणि त्याच्यामुळे त्यांना स्किन डिझीज, त्याच्यानंतर नेकमध्ये इश्यू. आता ह्या टर्टलचं पण तुम्ही नेकवरमध्ये बघू शकता की त्यांना नेक खूप डॅमेज झाली आहे त्याची, कारण जे मासेमाऱ्यांचं जाळं असतं त्याच्यामध्ये अटकून किंवा होडीचे जे प्लॅस्टिक असतं, फॅन असतं त्याच्यामध्ये अटकून त्यांचे हातपाय डॅमेज झालेले आहेत. तर असे खूप सारे केसेस तुम्ही बघू शकता. ह्याचे पण बघा 3 पाय तुटले गेले आहेत त्या होडीचा जो फॅन असतो तो लागून. अजून एक टर्टल बाकी वाटतं. विच वन इज दिस ब्रो? ओके, तुम्ही बघू शकता हा खूप महागडा म्हणजे कासव आहे. ह्याला म्हणजे बोलतात ना स्मगलिंगसाठी वापरलं जातं कारण ह्याची जी शेल आहे वरची महागड्या ह्याच्यात बाहेर विकली जाते, त्यामुळे ह्यांचं संवर्धन इथे चाललं. हा पूर्ण व्लॉग होता टर्टल सँक्चुरीचा. त्याच्यामध्ये विविध 7 प्रकारचे टर्टल तुम्ही बघितलात आणि मला पण आज माहिती पडलं की आपल्याकडे 7 प्रकारचे टर्टल टोटल असतात. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा मंडळी. मी पण खूप शॉक होतो मंडळी, एवढ्या प्रकारचे टर्टल्स असतात इकडे. जवळपास 7 प्रकारचे टर्टल्स होते. तर आपल्याला पण माहिती बऱ्यापैकी मिळाली आहे आणि जवळपास याची तिकीट 1300 ते 1400 रुपये इंडियन रुपीज आहे. तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला इकडे बघण्यासारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत तर नक्की व्हिजिट द्या. कारण एक छोटंसं फिश त्यांनी ठेवलेलं आहे, बेबी शार्क वगैरे आणि जेलीफिश, परंत बिग प्रॉन्स, स्टारफिश असे त्यांनी तिकडे ठेवलेले आहेत फिश टँकमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7 प्रकारचे कासव इकडे दाखवतील. त्याच्यातला फक्त एक कासव त्यांच्याकडे नाही आहे कारण तो खूप रेअर आहे आणि तो म्हणजे साठवून ठेवू पण शकत नाही कारण त्याचं वजनच जवळजवळ 300 kg आहे. हे त्याचं रूप आहे, त्यांनी अशी मूर्ती उभारली आहे. तर हा जो टर्टल असतो हा फक्त 3 ठिकाणीच मिळतो, मलेशिया, सिंगापूर आणि श्रीलंका. 3 देशामध्ये हा टर्टल सापडला जातो. जवळजवळ 300 kgचा हा आहे. इथे खूप जण उभे राहून फोटोसुद्धा घेतात. तर एक चांगल्या प्रकारचं म्हणजे बोलतात ना कासवांबद्दल माहिती आहे. फिश एवढे खास नाही आहेत कारण याच्यापेक्षा 10 गुणाचे फिश तुम्हाला दुबई ॲक्वेरियमला मिळतील. पण त्या मानाने तो म्हणतात ना की कासवांबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती आहे. कासवांचा उपचार कसा करतात, काय त्यांना खाद्यपदार्थ देतात आणि इकडचे जे गाईड आहेत ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती देतात.